मालेगाव नंतर अकोल्यामध्ये जाऊया। अकोल्यामध्ये 80 जागांकरता मतदान होतंय। 80 जागांकरता 488 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। पोलिसांची या मतदान केंद्रांवरती करडी नजर आहे। अकोल्यातल्या मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी। मतदानाला सुरुवात झाली आहे आणि आपण पाहू शकता मतदान केंद्रावर गर्दी आहे। अकोला महापालिकेच्या 80 जागांसाठी आता जे आहे मतदानासाठी सुरुवात झालेली आहे। शहरातील 6 झोन अंतर्गत एकूण 630 मतदान केंद्रावर मतदान होते। अकोल्यात 5 पक्षांच्या आघाड्यात पंचरंगी लढत आहे आणि जे आहे 80 जागांसाठी 488 उमेदवार रिंगणात आहे। पोलीस मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी जवळपास 3300 पोलीस अधिकारी कर्मचारी आणि होमगार्ड्स तैनात करण्यात आले। शहरातील 65 मतदान केंद्र संवेदनशील आहेत। अकोल्यातील हे जे मतदान केंद्रावर आपण गर्दी पाहू शकता उमेदवारांची। त्यानंतर जे आहे आपण आहे सध्या सिव्हिल लाईन चौकातील कन्या शाळेच्या या मतदान केंद्रावर आणि जे आहे आता सध्या तरी जे आहे थंडीमुळे जे आहे मतदारांचा जो कल आहे मतदानासाठी तो कमी झालेला सध्या तरी कमी आहे। आता यानंतर जो आहे भगवा कोण फडकवणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वर्षा मोरे, जय महाराष्ट्र न्यूज, अकोला।